नमस्कार, श्री स्वामी समर्थ. रात्रीचे 12:33 झाले आहे आणि आत्ताच तळेगाववरून मला एक फोन आला आणि माझे मामा राहतात तळेगावमध्ये, ते सुद्धा पोलीस अधिकारी आहेत आणि काही वेळांपूर्वी म्हणजे ही गोष्ट दुपारी घडलेली आहे. तुषार दळवी हा माझा भाऊ लागतो. तो ट्रिप्सी गाडीवरनं चालला होता, हे आम्ही मान्य करतो. ट्रिप्सी गाडीवरनं चालताना पोलिसांनी त्याला साईटला घेतलं. जी काही फाईन होती त्याच्याकडनं घ्यायची होती, आम्ही मान्य करतो. जे काही फाईन आहे आरटीओच्या रूलप्रमाणे तुम्ही मागा, पण अमानुषपणे मारहाण करणं हे पोलिसांचं काम नाहीये आणि त्याला लिटरली गळा दाबून आणि रोडने फरफटत अशा प्रकारे त्याची आज मारहाण झाली आहे. दुपारी 2:02 ते 3च्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथे. आणि अमानुषपणे मारहाण करणारी व्यक्ती आहे संजय जाधव. आणि जेव्हा माझा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला FIR दाखल करायला, तर तिथले जे अंमलदार होते तळेगाव पोलीस स्टेशनमधले, त्यांनी 353 गुन्हा तुझ्यावर दाखल करतो असं त्याला बोलले. त्यामुळे शेवटी प्रत्येकाचं फ्युचर करिअर बघून तो तिथनं रिटर्न आला. पण पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणताच नाहीये. तुम्ही फाईन मारा, मान्य करतो चूक झाली, पण त्याला ज्या प्रकारे मारलंय, गळा दाबून किंवा फरफटत नेलंय, त्याचा मोबाईल फोडलाय, तर याला काहीतरी सोल्युशन मिळालं पाहिजे. आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केली आहे त्याला काहीतरी शिक्षा मिळाली पाहिजे. अशाच प्रकारे लालच मध्ये येणारे किंवा पैशांची डिमांड करणारे बाकी लोक खराब होत आहेत ह्या एका व्यक्तीमुळे. तर कृपया याची नोंद घ्यावी आणि योग्य तो सल्ला आणि योग्य ती गोष्ट माझ्या भावाला मिळावी, न्याय मिळावा, एवढीच इच्छा आहे. सगळ्यात जास्त राग तुम्ही पनिशमेंट द्या किंवा त्याला फाईन मारा, आम्ही मान्य करतो, पण अमानुषपणे मारहाण करणं हे पोलिसांचं काम नाहीये. आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर ते आमच्यावर गुन्हा दाखल करतायत 353चा. हा कोणता न्याय आहे? आणि त्याला वारंवार फोन करून धमकी देतायत, तू जर पुढे काही लिगली ऍक्शन घेतली तर आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करतोय. तरी सुद्धा माझे मामा पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांनी पत्रकारांना बरेचसे सीसीटीव्ही फुटेज सुदैव सापडले परमेश्वराच्या कृपेने. आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बेदम आणि अमानुषपणे मारहाण केलेली आहे. का तर ट्रिप्सी होता, तू नॉर्मल बोलू शकतो की बाबा असं असं तुमच्याकडनं झालंय आणि ही फाईन आहे, पण अमानुषपणे मारणं, गळा दाबणं, मोबाईल फोडणं हे पोलिसांचं काम नाही. तर योग्य ती ऍक्शन आणि योग्य ती कारवाई ह्या व्यक्तीवरती घेतली गेली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि त्या कॉन्स्टेबलचं नाव आहे संजय जाधव. तर कृपया हा व्हिडिओ प्लीज शेअर करा. आणि अशा प्रकारे अमानुष मारहाण परत होता कामा नये, हीच माझी इच्छा आहे. आज माझ्या भावाला झालं, उद्या कोणत्याही व्यक्तीला होईल. आणि जर त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर संजय जाधव ही व्यक्ती जबाबदार राहणार आहे.